हाय फ्रेंड्स. तर फायनली आता माझ्या एक्झाम्स झालेल्या आहेत मास्टर्सच्या फर्स्ट सेमच्या. आणि आता मी तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करण्यासाठी रेडी आहे. तेव्हा तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आता ह्या 10 दिवसांमध्ये पुढे गेलेला असेल आणि आता मी सुद्धा पुन्हा एकदा जोमाने अभ्यास सुरू करणार आहे आजपासून. तर आता दुपारचे 2 वाजलेत. आत्तापर्यंत ना मी घरातली सगळी कामं जी आहेत ती आवरून घेतलेली आहेत, कारण या 10 दिवसांमध्ये मला घराकडे लक्ष द्यायला एवढं काही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मग मी अगोदर घराची व्यवस्थित साफसफाई, सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवून घेतलेल्या आहेत. आता हा झोपेतून उठला, याला आंघोळ घातली आहे आणि थोडंसं भरवलं आहे. आणि आता मी ह्याला पाहता पाहता आता आपला नेहमीचा जो फेवरेट विषय आहे, तसंही वेटेज पण जास्त आहे या विषयाला, ICDS साठीचा. तर हे विजय पब्लिकेशनचं पुस्तक आहे माझ्याकडे, तुम्हाला माहीतच आहे. तर यामधून आता मी तांत्रिक घटकांचा जो आहे तो अभ्यास करणार आहे. फाटेल बाळा, फाटेल. तर गमती जमती सुरू झाल्यात. हाय कर, हाय हाय. आज ना याचा फुल खेळायचा मूड होता बरं का. आणि मी एक्झामला जात होते ना, तर मग याला सांभाळायला याचे पप्पा किंवा मग आरवी असायची, तर मग त्यांच्यासोबत जाम मस्ती करायची. त्याला आता सवय लागलेली आहे, त्यामुळे मला थोडंसं जड जाणार आहे. मी थोडंसं रुसवा फुगवा असं नाटक करत होते त्याच्याबरोबर. तर पहा कसा मला लाडी गोडी लावतोय. हां, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज ना लाईट पण नव्हती, त्यामुळे मग त्याने TV वगैरे असं पाहायला त्याला जमलेलंच नाही आहे. आणि मग थोडा वेळ मग मी त्याला पाहता पाहता मराठी आणि आपला ICDSचं आहे ते वाचलेलं आहे. त्यानंतर ना मग मी इव्हिनिंग टाईमला स्वयंपाक वगैरे बनवला. त्यानंतर जेवायला वेळ होता, मग म्हटलं चला 10-15 मिनटांमध्ये ते सुधा मूर्तींचं माझ्याकडे बुक आहे, त्यातली एक स्टोरी वाचली. त्यानंतर सगळी कामावरून घेतली, रात्रीचं जेवण भांडी वगैरे. आणि त्यानंतर रात्रीच्या 9:30 वाजता मग मी पुन्हा अभ्यासाला बसली होती. तर यावेळेत सुद्धा ना मग मी परत एकदा ICDS हा टॉपिक वाचायला घेतलेला आहे. आणि काय होतं आहे ना की आता बरेच 10-12 दिवसांचा जवळजवळ खंड पडलेला आहे. त्यामुळे ना अभ्यास कुठल्या विषयापासून करायचा, तर वाचन मी अगोदर करायला घेतलेलं आहे. एकदा हे टॉपिक मी जे आहेत तांत्रिक वगैरे, तर ते वाचून घेते. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा मी माझे बाकीचे विषय जे आहेत, गणित, बुद्धिमत्ता, ते तर डेली करायचंच आहे, परंतु त्याचा टाईम माझा 11 ते 2चा ठरवलेला आहे. त्यामुळे त्या वेळेतच मी जास्त करून त्याची प्रॅक्टिस करणार आहे, कारण त्या वेळेमध्ये बाळ झोपलेला असतो. आता त्याची झोपायची सवय मी नव्हते, तर त्याची म्हणजे तासभरच झोपतो आहे तो आणि तेही लगेच उठतो. तर त्यामुळे त्याचं झोपेचं टायमिंगसुद्धा बदललेलं आहे. तर ते मला पहिल्यासारखं करावं लागेल, त्यासाठी थोडीशी कसरत घ्यावी लागणार आहे. तर ICDS नंतर ना मग मी इंग्रजीची व्होकॅब्युलरीकडे वळलेली आहे. तर त्यामध्ये मी 50-50चं स्ट्रक्चर आज फॉलो केलेलं नाही. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स जे आहेत तेच वाचलेले होते. तर हा होता आजचा व्लॉग.